मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 125. नाही, मी जाण्यासाठी आले नाही, तुला नेण्यासाठी आले आहे. रामासाठी प्राण त्यागणारी कौसल्या राजकक्षात होती. तिचा कोणताही पुत्र रावणाला मिळाला नव्हता. मी पर्णकुटीत आहे. कशासाठी? राजमाता म्हणून मिरविण्यासाठी नाही. पुत्रा, तुझ्या धवल जीवनावरचा कलंक धुवून काढण्याची संधी कधीतरी मिळेल म्हणूनच निकरानं मी जिवंत राहिली आहे. आणि प्राणदंडानंच माझं मातृप्रेम तुला पटणार असेल तर मी तेही करीन आता. या क्षणी गंगेच्या साक्षीनं, ज्या गंगेत तुला सोडलं तिलाच स्वतःला अर्पून. पण तू दुर्योधनाकडून लढू नकोस. आपल्या दाहक पराक्रमात आपल्या बंधूंना दग्ध करू नकोस. ती तत्काळ तडक गंगेच्या पात्राकडे चालू लागली, स्वतःचा देह गंगेला समर्पित करण्याच्या निर्धारानं. माझ्या देहाचा ध्वजदंड ढासळू लागला. अर्घ्यदानानं खंबीर केलेलं मनही डळमळू लागलं. थांब, मी तिला निक्षून सांगितलं. वेग आखडताच राजरथ थांबतो तशी ती थांबली. जवळ जात सौम्यपणे मी म्हणालो, सांग, तुझी काय इच्छा आहे? दुर्योधनाचा पक्ष न सोडता मी तुझ्यासाठी काय करू? माझ्या 5 पुत्रांना अभय दे. त्यांना, आपल्या बंधूंना वधू नकोस. माता असूनही मी तुझ्याकडे पदर पसरून भिक्षा मागते. इंद्राला कवचकुंडलं दिलीस, दीनदलितांना धनधान्य वस्त्र दिलीस. मला एवढं तरी दान दे, 5 जीवनांचं. आपलं थकलेलं मुख ओंजळीत घेऊन राजवाड्यावर सर्वांची माता म्हणून मान्यता पावलेली ती राजस्त्री स्फुंदू लागली. माझं अंतरंग तीळ तीळ तुटू लागलं. माझ्या नशिबी आलेले एक एक प्रसंग, प्रत्यक्ष स्वतःच्या आयुष्यात पाहण्याचा प्रसंग, प्रत्यक्ष त्या दैवावर तरी कधी आला होता काय? माझी जन्मदात्री माझं समोर स्वतःला याचक समजत होती. दिलं, हे अभय या कर्णानं तुला दिलं आहे. युद्धात एका अर्जुनाशिवाय मी कुणालाच वधणार नाही. जा, अर्जुन मारला गेला तर मला धरून तुझे 5 पुत्र जिवंत राहतील, आणि मी मारला गेलो तर तुझे 5 पुत्र तसेच सुरक्षित राहतील. लक्षात ठेव, हे दान आहे असं मात्र कुणाला सांगण्याचा यत्न करू नकोस. हे अभय आहे, वचन आहे. विश्वाच्या या अफाट पसाऱ्यात कोण कोणाला आणि कसलं दान करू शकणार? जा, तुझ्या पुत्रांना राज्य, संपत्ती, सिंहासन आणि कीर्ती पाहिजे आहे. अमरत्वाचं लेणं घेऊन आल्यासारखं ते ती अखंड उपभोगणार आहेत असंच तुलाही वाटतं? पण लक्षात ठेव, कर्णाला काय पाहिजे हे तुला समजलं नाही. हस्तिनापुरातील कुणालाच ते कधीही समजलं नाही. ऐक, त्याला पाहिजे आहे आर्यांच्या भावी पिढ्यांच्या कोटी कोटी मनांचं अभंग, अतुल राज्य. पांडवांचा वडील बंधू म्हणून मी त्यांना अभय द्यायचं ते दिलं आहे असं समज. शेवटचं हे कर्तव्य करताना मला कोणतंही दुःख होत नाही. पांडवांचं जगणं हे माझ्या मरणाच्या पायावरच उभं राहणार असेल तर तो पायथ्याचा पाषाण होणंही मी आनंदानं मान्य करतो. जा, युद्धात तुझ्या 4 पुत्रांवर माझं विजय धनुष्य मर्मभेदी शरांचा वर्षाव कधीच करणार नाही. तुझा सर्वश्रेष्ठ पुत्र कोण हे कालच ठरवील. पुत्रा, तू धन्य आहेस. मातेच्या जीवनावरूनच सर्वश्रेष्ठ पुत्र कोण हे ठरणार असेल तर माझ्या यातनांपेक्षाही सखोल यातना जीवनभर मुकाट सहाणारा तूच माझा खरा सर्वश्रेष्ठ पुत्र आहेस. ये, तुझ्या यातना मला दे, माझ्या मिठीत ये. एक वेळ मला माता म्हणून हाक मार. माझ्या वृद्ध कानांची रंध्र आणि पटलं त्यासाठी आसुसलेली आहेत. कर्णा, एकदाच मला माता म्हण, आलिंगन दे. थरथरणाऱ्या वेलीसारखी ती भावना वेगानं लडलडू लागली. पण मला आज जगातील कोणतंच दृश्य विरघळवू शकत नव्हतं. उद्या कुरूंचा सेनापती होणारा मी आज पांडवांच्या मातेच्या मिठीत कसा काय शिरू शकणार होतो? नाही, तो अधिकार केवळ राधा मातेचा आहे. जा तू. कदंबावरील उत्तरे ओढून अंगावर घेत तर्जनीनं तिला मी विदुरांची पर्णकुटी दाखविली. कडेच्या तप्त वाळवंटाच्या उष्ण ज्वालांनी तिचे शुभ्र केश भुरभुरत थरारले. कसे तरीच मान डोलवत ती निर्धारानं म्हणाली, माझंच चुकलं, यात तुझा काही दोष नाही.
तुम्ही पुरुषांनी सदैव आपल्या पित्याचा आदर्श जपावा. तुझ्यासारख्या आकाशपुत्रानं तर आपल्या आकाशपित्याचाच आदर्श जपावा. माझ्या पुत्रा, तुझ्या आकाशपित्याला तरी कुठं माहीत आहे त्याच्या मातेचं नाव? निघते मी. ओघळणाऱ्या अश्रूंचा पूर न सावरता ती वळून वाळू तुडवीत चालू लागली. तिच्या पायांच्या ठशांची चाकोरी वाळूवर एकसर उमटत चालली. ती पाहताच मला शोनाची एकदम आठवण झाली. त्याच्या पायांची अशीच चाकोरी मी अनेक वेळा या गंगा किनाऱ्यावर पाहिली होती. शोन आज नव्हता, पण त्याच्या स्मृती माझ्या अंतरंगात जिवंत होत्या. वसुदादा वसुदादा म्हणणाऱ्या त्या सारथी पुत्राचा माझ्याशी तसा रक्ता माणसाचा कोणता संबंध होता? तरीही निर्भीळ प्रेमाची बकुल फुलं त्यानं मला जीवनभर वाहिली नव्हती काय? तो गेला होता, तरीही सुकलेल्या बकुल फुलांचा सुगंध मागं रेंगाळतो तशा त्यांच्या आठवणींचा सुगंध माझ्या अंतरंगात आजही दरवळत होता. एक सारथी असूनही एका क्षत्रियावर निर्हेतुक प्रेमाचा वर्षाव त्यानं केला नव्हता काय? आणि मी मात्र माझा भार 9 मास उदरात बाळगणाऱ्या माझ्या प्रत्यक्ष जन्मदात्रीला आज लाथाडीत होतो. तपांचा पुत्रवियोग सहन करणाऱ्या माझ्या मातेला ठोकरत होतो. बरं वाईट कसंही असो, मला मिळालेलं हे जीवन तिच्यामुळेच अस्तित्वात आलं नव्हतं काय? या योद्ध्यांच्या जगात एक सेनापती ही सर्वांनी लादलेली मोठेपणाची धुंदी घेऊनच पुढे जगायचं काय? तिनं स्वतःसाठी माझ्याकडे असं काय मोठं मागितलं होतं? एकदा माता म्हणून मी मारलेली हाक, जीवनभर सगळी कर्तव्य काटेकोरपणे करणारा मी पुत्र कर्तव्यापासून मात्र आज वंचित होत कुठं तरी चाललो होतो. ती मला पुन्हा भेटेलच असं कसं म्हणता येईल? सर्वांनी वंदिलेली ती राजमाता एका पक्षिणीसारखी माझ्या उत्तरेच्या छायेत किती काळ तिष्ठली होती हेही मला कसं काय उमगू शकलं नाही. कीर्तीची आणि मोठेपणाची धुंदी मद्याच्या धुंदीपेक्षा अधिक असते हेच खरं नाही काय? कोण कुणाचा सेनापती, कसला योद्धा, कसला महारथी जो आपल्या मातेला लाथाडतो त्याला कुठं तरी असलेल्या स्वर्गाच्या प्राप्तीची आशा करण्याचा काय अधिकार? मातृश्रद्धा हाच स्वर्ग, तेच मुक्तिस्थान. मातृऋण हेच सर्वश्रेष्ठ ऋण. माते थांब. दोन्ही हात उंचावून दूर गेलेल्या तिला मी काळीच देठापासून हाक घातली. अरण्यात मार्ग चुकलेल्या वासराच्या हंबरड्याचा हुंकार ऐकून एखादी गाय शेपटीचा गोंडा विस्फारून कान टवकारून धावत सुटते तशी ती आपलं वय, स्थान, वेळ, काळ सर्व विसरून माझा माते हा शब्द ऐकताच धावत सुटली. तिच्या विरहाग्नीसमोर वाळवंटाच्या लहलहणाऱ्या ज्वाळासुद्धा मला फिक्या वाटल्या. जवळ येताच तिच्या चरणांवर लोटांगण घेत म्हणालो, माते क्षमा कर तुझ्या या कर्णाला. तुझ्या 5 पुत्रांना तुझ्यामुळे परमोच्च बिंदूचे क्षण मिळाले, आनंदाचे, लोकप्रियतेचे, वैभवाचे, गौरवाचे. त्यासाठी त्यांनी जीवनभर तुला शतशतवार वंदनही केलं असेल. माते, तुझ्या प्रथम पुत्राचं हे तुला पुत्र म्हणून आज पहिलंच वंदन आहे. कदाचित ते शेवटचंही ठरेल. कशासाठी करतो आहे ते मी? यासाठीच की तुझ्यामुळे, केवळ तुझ्यामुळेच मलाही एक परमोच्च बिंदूचा क्षण मिळाला, यातनांचा. माझ्या नेत्रांतील अश्रूंची धार तिच्या चरणांवरची वाळूकण धुवू लागली. तिच्या नेत्रातून ओघळलेलं तिच्या पवित्र आत्म्याचं पाणी माझ्या मस्तकावर टपटपू लागलं. हा या कर्णाच्या जीवनातील भावदिग्विजयाचा सर्वश्रेष्ठ अभिषेक नव्हता काय? आता देहाची मुठभर वाळू होऊन खालच्या वाळवंटात विलीन झाली असती तरी काय बिघडणार होतं? उठ. माझ्या मस्तकावर हात फिरवून थरथरत्या हातांनी तिनं मला उठविलं. कापऱ्या स्वरात, भरल्या नेत्रांनी ती म्हणाली, किती किती उंच झालास रे तू, माझ्यापेक्षाही. आवेगानं ओढून जवळ घेत तिनं मला आपल्या गाढ आलिंगनात कवटाळलं. तिच्या ठेंगण्या देहातील हिमालयाच्या उंच शिखरांनाही लाजवील असं मातृहृदय पाहून माझं जीवन कृतार्थ झालं. नेत्रांतील कृतार्थतेचे, धन्यतेचे दवबिंदू तिच्या मस्तकावरील शुभ्र केसांवर पडून तिला सांगू लागले, माते, तुझ्या धवल केसांसारखंच तुझं जीवन धवल आहे, पवित्र आहे, शुचिर्भूत आहे. माझा त्याग केलास तरीही, मग जग काहीही म्हणो,
क्षणभर तिनं आपलं मस्तक माझ्या छातीवर टेकविलं. माझ्या काळजाच्या धडधडीतून माते माते अशी साद ऐकू येते काय, हे तर तिला ऐकायचं नसेल. तिच्या आणि माझ्या संमिश्र अश्रूंनी पायाखालची तप्त वाळूही क्षणभर शांत झाली. सभोवतीच्या वाळवंटाला कोण आनंद झाला होता. तेजाच्या पुत्राचं त्याच्या तेजस्वी मातेशी झालेलं हे पुनर्मिलन सूर्यदेवांना सांगण्यासाठी तप्त वाळवंटाशिवाय तिथं दुसरं होतं कोण. त्यातून वळवळत निघणाऱ्या तप्त झळा उंच उंच जाऊन गगनमंडलात माझ्या पित्याला सांगणार होत्या, तुझ्या चिरविरही पुत्राला त्याची चिरविरहिनी माता आज भेटली. ही तुझी मी जपलेली आठवण. तिनं अंशुकाच्या शेवात बांधलेली मी दिग्विजयाहून परतताना आश्रमकन्याच्या करंडकात टाकलेली माझीच अंगठी माझ्या तर्जनीत चढविली. तिच्यातील पुष्कराज तळपू लागला. येतो मी. पुन्हा एकदा तिच्या चरणांना विरासाने स्पर्श करून मी वाळू तुडवीत चालू लागलो. तीही पर्णकुटीच्या दिशेनं मार्गस्थ झाली. आता मात्र दिवस खरोखरीच मालवू लागला.